कम से कम दो दायरों में तो कह ही सकते हैं कि हम भूल गए। एक जहां राजनीति जुड़ी है और दूसरा जहां धर्म की बात आती है। हरिद्वार में दुनिया का सबसे बड़ा मेला लगा है। ये तस्वीरें हरिद्वार के कुंभ मेले में सोमवती अमावस्या पर हुए दूसरे शाही स्नान की हैं। और फिर गंगा के घाटों पर लाखों की तादाद में आम जनता भी स्नान के लिए आई। रविवार को ही साधु संतों की सर्वोच्च संस्था अखिल भारतीय अखाड़ा परिषद के अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी समेत आधा दर्जन से अधिक संतों की कोरोना रिपोर्ट पॉजिटिव आई। और ये तस्वीर देखिए, अखाड़ा परिषद के अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी कोरोना पॉजिटिव हैं। इसके बावजूद समाजवादी पार्टी के अध्यक्ष अखिलेश यादव उनसे मिलने निरंजनी अखाड़ा पहुंच गए। कहां गया कोरोना का प्रोटोकॉल? ये राजनीति की कौन सी मजबूरी है, अब आप खुद ही सोचिए। खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की सोमवार को 3 रैलियां हुई। बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी की 4 रैलियां, गृह मंत्री अमित शाह ने भी 5 रैलियां और रोड शो आज की। इन रैलियों और रोड शो को देखकर लगता है कि जैसे कोरोना के खिलाफ सबसे प्रभावी हथियार चुनाव ही है। जहां चुनाव होगा वहां कोरोना नहीं होगा। नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ। भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळेला जेव्हा हजारो कोटी लोकांच्या भुकेचा प्रश्न गंभीर झालाय, तेव्हा दुसरीकडे राजकारण्यांचा मात्र सत्तेचा, श्रद्धेचा प्रश्न गंभीर झालाय। मागच्या वर्षी एप्रिलमध्ये भारतात जेव्हा कोरोनाचे रुग्ण नुकतेच सापडायला लागले होते, तेव्हा दर दिवशी साधारण 1,500 ते 2,000 पेशंट्स डेली सापडत होते। आज याच पेशंटची संख्या डेली 1,60,000च्याही पुढे गेली। मागच्या वर्षी वाटलं होतं की लस येईल, हळूहळू सगळ्यांचंच आयुष्य पूर्वपदावर येईल, पण नाही। आपण समाज म्हणून जर या लसीकरणात सुद्धा राजकारण आणलं नाही तर आपण चुकून प्रगल्भ होऊन जाऊ ना। आपल्याला त्या वाटेवर जायचंच नाहीये। महाराष्ट्रातली आजची स्थिती काय ही न बोललेली बरी आहे। म्हणजे रोज उठून आपल्या जवळचे कोणीतरी कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत, आपल्या जवळचे कुठेतरी दूर जात आहेत। कदाचित पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागण्याची सुद्धा शक्यता आहे, अशा सुद्धा बातम्या रोज येत आहेत। एकीकडे लस हवी आहे, पण लस घ्यायला गेलो तर भीषण गर्दी आहे, लसच मिळत नाहीये। लसची टंचाई आहे का केली आहे? प्रश्न गंभीर आहे। केवळ एक लस मिळावी म्हणून गर्दीचा भाग होण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे। रेमडेसिवीर औषधासाठी 5 पट जास्त पैसे मोजण्याची वेळ आली आहे। अनेकांचे टेस्टचे रिझल्ट्स वेळेवर येत नाहीत। इन शॉर्ट, आपल्या आजूबाजूला ऑलरेडी खूप जास्त आता केओस झालाय, तो अजून वाढणार आहे आणि पुढच्या काळात। आता या सगळ्या केओसमध्ये आपण आपल्यापुरतं काय करू शकतो, काय मार्ग काढू शकतो, या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघू शकतो, हे या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत। भारतामध्ये आता 2 लसींना परवानगी आहे। एक म्हणजे भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि ऑक्सफोर्ड ॲस्ट्राझेनेका कंपनीची, जी भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूट मॅन्युफॅक्चर करते, ती कोविशिल्ड। आता त्याच्याशिवाय भारतानं काल रशियाच्या स्पॉटनिक या वॅक्सिनला सुद्धा इमर्जन्सी यूजसाठी परवानगी दिली। आता हे वॅक्सिन जेव्हा पुढच्या काळामध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा ते नेमकं कसं असणार आहे, त्याचे काही वेगळे साईड इफेक्ट्स आहेत का, हे सुद्धा आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत। कारण आपल्यासोबत असणार आहेत केईएम हॉस्पिटलचे एक्स डीन डॉक्टर अविनाश सुपे। डॉक्टर सुपे हे मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत। ते राज्य कोविड टास्क फोर्सचे सदस्य सुद्धा आहेत आणि शिवाय मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स यांच्यामध्ये जी महत्त्वाची बैठक झाली होती त्यामध्ये सुद्धा डॉक्टर अविनाश सुपे यांनी त्यांची मतं मांडली होती। तर आपण आज डॉक्टर अविनाश सुपे यांना तुमच्या माझ्या मनातले अत्यंत साधे प्रश्न विचारणार आहोत आणि ते आज आपल्या सोबत आहेत। डॉक्टर सुपे, नमस्कार, तुमचं स्वागत आहे। नमस्कार सर, आता परिस्थिती प्रचंड गंभीर आहे। म्हणजे रोज आता हीच भीती आहे सर्वसामान्यांना की कधी लॉकडाऊन लागेल का काय, कुठल्याही क्षणी। या बातम्या सतत येत आहेत, आजूबाजूला केओस आहे खूप। काय परिस्थिती आता महाराष्ट्रात? लॉकडाऊन अटळ आहे? आज आता गेल्या काही दिवसांमध्ये इतक्या वेगाने आता कोरोना वाढतोय, आपण याला हॉकी स्टिक राईज असं म्हणतो। म्हणजे पूर्वीचा जो रुग्णसंख्या जी वाढत होती जुलै ऑगस्ट मध्ये किंवा सप्टेंबर मध्ये, ती हळूहळू वाढत गेली। आज आता गेल्या 1 महिन्यामध्ये ती इतकी वेगाने वाढते की साधारणतः गेल्या काही दिवसांमध्ये ती सप्टेंबरच्या दुप्पट व्हायला आलेली आहे आता। म्हणजे साधारणतः सप्टेंबरच्या मध्ये मुंबईमध्ये जास्तीत जास्त 3,500 पेशंट होते, आज आता आपल्याकडे 10,000 पेशंट्स आहेत। ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जेवढे पेशंट्स होते त्याच्या दुप्पट पेशंट्स आहेत। ज्या वेगाने ती वाढते आहे त्याची खरंच चिंताजनक आहे। आणि गेल्या महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याकडे साधारणतः 3,000 पेशंट रोज असायचे, तर ते आज आता आपल्याकडे 67,000 महाराष्ट्रामध्ये पेशंट्स आहेत।
आणि ऍक्टिव्ह पेशंट्स आता मुंबईमध्येच 92,000 आहेत. भारताच्या 60% पेशंट्स हे महाराष्ट्रात आहेत. आणि जर असाच जर ट्रेंड राहिला तर या महिना अखेर आपल्याला जवळजवळ 11 लाख पेशंट्स, ऍक्टिव्ह पेशंट्स महाराष्ट्रात राहतील अशी असं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. असं केंद्राचा पण तसाच एक खोरा आहे. ओव्हरऑल सगळ्या तज्ञांचं तसंच मत आहे. मग आता 11 लाख ऍक्टिव्ह पेशंट्स पैकी इव्हन इफ तुम्ही म्हणलं 15% जरी ऍक्टिव्ह असतील तरी 1.5 लाख पेशंट्सना ऍडमिशनची आवश्यकता लागेल. आणि त्यापैकी साधारणतः काही हजार पेशंट्स आहेत त्याप्रमाणे म्हणजे एखादा लाख पेशंट्सना तरी आपल्याला ICU किंवा व्हेंटिलेटर्स एक 5-6 हजार लागू शकतात. आता ही तयारी आपण ऍट प्रेझेंट आपण करण्याची तयारी आपली चाललेली आहे. त्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला कुठेतरी याला ब्रेक द चेन करायची असेल तर आपल्याला काही प्रकारचे कडक निर्बंध घालणं आवश्यक आहे. कारण लॉकडाऊन हा शब्द जेव्हा आपण वापरतो त्यावेळी लॉकडाऊन हा अनेक स्ट्रिंजंट असतो किंवा तो थोडा कमी स्ट्रिंजंट असतो. दर इज अ समथिंग कॉल्ड एज अ स्ट्रिंजन्सी इंडेक्स. आता गेल्या वेळी आपण जो लॉकडाऊन लावला होता मार्च मध्ये तो 100% लावला. तर आता मला वाटतं लॉकडाऊन लावण्याची किंवा कडक निर्बंध आणण्याची नक्कीच गरज आहे. पण कदाचित तो पूर्णपणे लॉकडाऊन नसावा. जिथे काम चालू शकेल, जिथे एकटा माणूस आहे तो फिरू शकतो, ज्याचा एकट्याचा बिझनेस आहे तो चालू शकतो, जिथे जमाव आहेत, जिथे करोना वाढण्याची शक्यता आहे किंवा दुसरा येण्याची शक्यता आहे तिथे मात्र आपण नक्कीच बंदी घालणं आवश्यक आहे. जर आता आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये आरोग्य व्यवस्था जर ढासळणार असेल तर आपल्याला हे करावं लागेल. कारण जर आरोग्य व्यवस्था जर पुढे तिथे अत्यंत टिपकेला पोचली असेल तर मग आपल्याला यासारखे कडक निर्बंध घालणं आवश्यक आहे. रेमडेसिवीर आणि लस या दोन्ही मुद्द्यांकडे येणारच आहे. पण त्याच्या आधी एक विचारायचंय की ज्या रुग्णांना आता कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत, अक्षरशः अशी परिस्थिती आहे की शेजारच्या घरात पाहिलं तर किमान 1-2 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेच आहे. तर ज्यांना फार मल्टिपल बाकी काही डिसीजेस नाहीये, ज्यांना कोरोना पॉझिटिव्ह फक्त आलाय, अशा लोकांना आता काही असं औषध आहे का की जे घरी बसून तोंडावाटे ते घेऊ शकतील? त्यांना ते औषध घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करायची गरज पडणार नाही, खूप गर्दीत जाण्याची गरज पडणार नाही. असं औषध तुम्ही काही सांगू शकाल का? जवळजवळ 1 ते 1.5 वर्षाच्या काळानंतरही आपल्याला रामबाण असं कुठलंही औषध मिळालेलं नाही. हे आपण सत्यतेने मान्य केलं पाहिजे की करोनावर जी आपण औषधं वापरतोय ती सगळी इमर्जन्सी यूज किंवा एक्सपेरिमेंटल अशीच आहेत. परंतु एक चांगली गोष्ट ह्या वेळेच्या करोना रुग्ण साथीमध्ये अशी आहे की 90% रुग्ण हे असिम्प्टोमॅटिक आहेत, 85 ते 90%. आणि त्याच्यामुळे त्यांना खरोखर जास्त ट्रीटमेंटची आवश्यकता नाही. म्हणजे त्यांना जर सिम्पटम्स नसतील तर त्यांनी माझ्या मते विटॅमिन्स, फार तर फार त्यांना अंग दुखत असेल तर पॅरासिटामॉल, आणि बरेच लोक डॉक्सिसायक्लिन किंवा अझिथ्रोमायसिन आणि आयव्हरमॅक्टिन देत आहेत. परंतु त्याला शास्त्रीय थोडासा आधार आहे की तुम्ही ते 5 दिवस औषध घ्यावं. हे तुम्ही घर बसल्या करू शकता. जर तुम्हाला माइल्ड सिम्पटम्स असतील तर तुम्ही फ्लॅव्हिपिराविर नावाचं एक औषध आहे, फॅबिफ्लू, ते तुम्ही औषध घेऊ शकता. अर्थात त्याची किंमत जास्त आहे, काही हजार रुपये आहे. आणि तुम्हाला माइल्ड सिम्पटम्स असतील, काही कोमॉर्बिडिटी असेल तर तुम्ही घ्यायला काही हरकत नाही. रेमडेसिवीर जे आपण दिलं जात आहे ते फक्त विशिष्ट रुग्णांनाच दिलं जावं. ते प्रत्येकाला सरसकट देण्याची आवश्यकता नाही, कारण त्याचा तसा फायदा होत नाही. रेमडेसिवीरचा मृत्यू दर कमी होण्यासाठी कुठलाही असा पेपर नाही की ज्याने मृत्यू दर कमी होतो. पेशंट 1 ते 2 दिवस आधी लवकर बरा जातो, एवढाच आपल्याकडे आज एव्हिडन्स आहे. त्याच्यामुळे रेमडेसिवीर हा अनुभवातील लोकांना फायद्याचा वाटतो म्हणून लोक देत आहेत. उगाच माइल्ड सिम्पटम्स आहेत त्यांना रेमडेसिवीर द्यायची काही आवश्यकता नाही. आणि हे औषध मॅच्युअर व्हायला 2 ते 3 आठवडे जातात. त्यामुळे तुम्ही हे औषध आता जरी आलं असलं तरी ते 20 तारखेच्या आसपास अवेलेबल होईल असं प्रशासनाने आपल्याला सांगितलं आहे. आणि कंपन्या सुद्धा मॅक्झिमम द्यायचा प्रयत्न करतायत, परंतु ते थोडं अपुरं पडतंय. पण म्हणून मला वाटतं यावेळी आपण त्याचा जो उपयोग आहे तो जर आपण आवश्यक आहे तिथेच केला तर माझ्या मते आपण मॅक्सिमम मृत्यूदर रोखू शकू. केंद्रीय मंत्र्यांकडनं सातत्याने सांगितलं जातं की महाराष्ट्रात लस वाया जाते आणि त्याच्यामुळे कित्येक लसी वाया गेलेल्या आहेत महाराष्ट्रात. खरंच काय होतंय? लस वाया जाते आणि जात असेल तर ती कशी वाया जाते? वाया जात नाहीये माझ्या मते. हा थोडा लॉजिस्टिक्स आणि डिस्ट्रीब्युशनचा हा थोडासा आहे. म्हणजे आता आपल्या देशामध्ये जर
तुम्ही गडचिरोलीला एखादी लस पुरवली असेल तर ती लस थोडी रिकामी आहे तिथे, किंवा तिथे जास्त साठा आहे थोडासा, म्हणून तुम्ही तो पटकन तुम्ही नागपूरला किंवा असा शिफ्ट करू शकत नाही, कारण त्याचं टेम्परेचर सुद्धा मेंटेन करायला लागतं. त्यामुळे असा तो इन्व्हेंटरी जिथे अडकून राहते तशी आपल्याकडे ती अडकून राहिलेली आहे. तर मला वाटतं आपल्याला समजा त्यांनी 1,15,00,000 की लसी दिल्या असतील तर आपण जवळजवळ 1,05,00,000 त्यातल्या वापरलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे फक्त अशा इन्व्हेंटरीमध्ये अडकून राहिलेल्या लसी आहेत. त्यामुळे त्या लसी वाया गेल्या असं म्हणायचं नाहीये, त्या इन्व्हेंटरीमध्ये अडकल्या आहेत. आणि आपलं राज्य फार मोठं असल्यामुळे आणि अनेक ठिकाणी ते विविध ठिकाणी पसरलं असल्यामुळे तेवढी इन्व्हेंटरी मेंटेन होतेच. म्हणजे आता एखाद्याकडे तुम्ही 200 आले आणि 100 पेशंट आज येणार असतील, त्यातले 60च आले, जर बाकीचे पेशंट आले नाही 30, तर मग त्या लसी तर तिथे राहतात, त्या दुसऱ्या दिवशी वापरल्या जातात. अशा प्रकारचा थोडासा स्टॉक तर राहतो. त्याला आपण वाया गेले असं म्हणू शक्य नाही. माझ्या मते आपल्याला जास्त पुरवठ्याची आवश्यकता आहे आणि आपण तो दिला पाहिजे. माझ्या मते ज्या वेगाने आपल्याकडे करोना वाढतो आहे त्या वेगाने आपण लसीकरणही तेवढ्याच वेगाने जास्त केलं तर आपल्याकडेही म्हणजे आवश्यकता आहे, त्याच्यामुळे आपण ते द्यावं सगळ्यांना लस. डॉक्टर, काही ठराविक औषधांमुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि त्यामुळे ती औषधं कोरोनाची औषधं आहेत म्हणून काही कंपन्या ती विकतायत. काही वेळेला तर असं दिसतंय की आपले केंद्रीय मंत्री सुद्धा त्याच्या जाहिरातींमध्ये, त्याच्या पत्रकार परिषदांमध्ये दिसलेत. अलोपॅथीचे डॉक्टर म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता? आता होमिओपॅथीची करोडो औषधं लोकांनी वाटली, आयुर्वेदिकचे काढे, आयुर्वेदिकची औषधं ही दिली. आता बरीचशी ही जी औषधं आहेत ही सर्वसामान्य प्रतिकारशक्ती वाढवणारी आहेत. म्हणजे संशमणी गुटी म्हणा किंवा यापूर्वी आम्ही सुद्धा आमच्या काही रुग्णांना आमच्याकडे पण देत असो. म्हणजे असं तर आपण सर्वसाधारण घरची जी औषधं आहेत ती तशी सेफ असतात. आता या रुग्णांना प्रतिकारशक्ती वाढते म्हणून तुम्ही दिल्यामुळे करोना होत नाही किंवा करोना झालेला बरा होतो असं म्हणणं ह्याला काही शास्त्रीय आधार नाही. या अशा औषधांनी थोडीशी प्रतिकारशक्ती वाढते का? हो, वाढू शकते, परंतु त्यामुळे करोना होणार नाही किंवा करोना बरा होईल आणि अगदी तो आजारी असलेला बरा होईल, मला वाटतं ती न देता सुद्धा तो बरा होऊ शकतो. याला शास्त्रीय आधार असा नाही. बरोबर. डॉक्टर, अजून एक शेवटचा प्रश्न की आता जे वॅक्सिन घेतायत लोक, काही महिन्यांनी त्याचा रिपीट डोस घेण्याची गरज पुन्हा निर्माण होणार आहे का? या वॅक्सिनची किती आपल्याला प्रतिकारशक्ती महिने राहील ह्याबद्दल आपल्याला जी माहिती आहे त्याच्यामध्ये जवळजवळ असं वाटतं की 8 ते 9 महिने किंवा 10 महिने ही प्रतिपिंड राहतील आपल्या शरीरात. आता कदाचित हा आपला सगळा जो कार्यक्रम आहे ज्यावेळी संपेल त्यावेळी पहिल्या माणसाने जी घेतली होती त्याला पुन्हा घेण्याची कदाचित शक्यता येईल. परंतु तो आपण प्रतिपिंडाचा अभ्यास करून म्हणजे प्रत्येक वेळी त्यावेळी तसा 6 महिन्यांनी माझ्याकडे किती प्रतिपिंड आहेत माझ्या शरीरामध्ये, अँटीबॉडीज किती आहेत न्यूट्रलायझिंग, त्या अनुषंगाने मला परत वॅक्सिन घ्यायला लागेल का याचा विचार करायला लागेल. कारण ह्या बाजूचा आता जो आपल्याकडे शास्त्रीय काही आपल्याकडे जे उपलब्ध आहेत रिपोर्ट्स त्याच्यामध्ये साधारणतः हे 6 महिने ते 8 महिने राहील अशी यांची शक्यता आहे. आणि आतापर्यंत जगाचा अनुभव सुद्धा हा 8 महिन्याचाच आहे. 3 पैकी कुठली वॅक्सिन घ्यावी? कोविशिल्ड, कोवॅक्सिन का स्पुटनिक? कोविशिल्ड आणि स्पुटनिक याचं जे तत्व आहे ते सेम आहे. ही दोन्ही ऍडिनो व्हायरस वॅक्सिन्स आहेत. त्याच्यामध्ये कोविशिल्ड आहे हे चिंपांझी व्हायरस यूज करतं आणि त्याच्यामध्ये स्पाइक प्रोटीन टाकतं ट्रोजन हॉर्स सारखं आणि मग ते आपल्या शरीरात सोडतं. स्पुटनिक आहे हे आपल्या याच्यामध्ये ज्याला म्हणतात ह्युमन व्हायरस घेतं आणि ते त्याच्यामध्ये तो व्हेक्टर टाकतं. अशी 2 ती सिमिलर वॅक्सिन्स आहेत. याच्यामध्ये फक्त चिंपांझी व्हायरस असतो कोविशिल्ड मध्ये आणि याच्यात ह्युमन कोल्ड चेन व्हायरस असतो. परंतु कोव्हॅक्सिन जे आहे ते किल्ड व्हायरस वॅक्सिन आहे. तर आता तुम्ही जर साधारणतः ज्यांची इम्युनिटी कमी आहे किंवा ज्यांना रिॲक्शन्स वगैरे येतात त्यांनी माझ्या मते कोव्हॅक्सिन घ्यावं. बाकीच्यांनी माझ्या मते कुठलंही घेतलं तरी चालेल, कोविशिल्ड किंवा स्पुटनिक जे अवेलेबल असेल ते. आता तुम्ही जर रिझल्टच्या दृष्टीने म्हटलात तर स्पुटनिक मे हॅज द बेस्ट रिझल्ट टुडे. सो स्पुटनिक अवेलेबल असेल तर तुम्ही घ्यावं, नाही तर कोविशिल्ड घ्यावं. असं काही आता एक्झॅक्टली जे रिझल्ट अवेलेबल आहेत त्याच्या अनुषंगाने तुम्ही विचार केलात तर माझ्या मते तुम्हाला काही अलर्जी असेल तर कोवॅक्सिन नाहीतर स्पुटनिक, पण काहीच तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर कोविशिल्ड.
डॉक्टर, परिस्थिती खूप गंभीर आहे. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्याची आता ही म्हणजे हाय टाइम आहे हा, की आता लोकांना पुन्हा नव्याने सांगायची गरजच नाही खरं तर पडली पाहिजे की मास्क वापरा, गर्दी टाळा वगैरे, कारण हे दुसरं सलग वर्ष आहे जेव्हा हे सगळं आपण पुन्हा भोगतोय. खूप धन्यवाद, आज तुम्ही इतक्या हेक्टिक स्केड्यूल मधनं सुद्धा वेळ काढून चर्चा केलीत किंवा माहिती दिलीत, त्याबद्दल खूप धन्यवाद. नमस्कार. हॅपी गुढीपाडवा. तुम्हालाही गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा.